तर गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. भाई आज आपल्याला जायचं आहे खाद्याची गुन्हे आणायला कोंबड्याला. मला माहीत नव्हतं एवढं खायला लागत आहे कोंबड्याला, लई खातात. म्हणजे पहिली गुन्हे 10-12 दिवस जायची, आता 5-6 दिवसात गुन्हे संपत्ती आणि येणाऱ्या काळात 2 ते 3 दिवसात आपली गुन्हे संपणार. मग कधी धंदा केला नव्हता कोंबड्याचा, मला माहीत नव्हतं एवढं खाते. तर जाऊत आणू खाद्याची गुन्हे. तर चला भाई आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. तर भाई आपल्या कोंबड्या पाहतो मी आता काय झालं 4-5 दिवसात. त्या खाद्य खात्यात पण जास्त वाढ होती यांची त्या खाद्यामुळे. आणि बाबा असं बसलेलं मी आता धरलं होतं फोटो काढायसाठी. खाद्य खात्यात भाई वाढ जास्त होती यांची त्या खाद्याने. आणि मला आता म्हणजे असं दुसरं आपण चारा चालू केला, आपण शेवगाचा पाला ठेवतो. सध्यात फक्त शेवगाचाच पाला ठेवतो, कारण शेवग्याच्या पाल्यात कॅल्शियम जास्त असतं, त्याच्यामुळे शेवग्याचा पाला चांगला असतो म्हणतात कोंबडा. तर भाई आपला गहू घेतलाय काढून, आज गोळा करून खळं करायचं वाटतं. मी घरचे पण असे घरचे काम अशा टायमाला काढतो जेव्हा मी घरी असतो. आज सुट्टी होती भाई, ला झेंडा फिरा. आज घरच्यानं फक्त म्हणावं नाही गहू गोळा करून खळं करायचं म्हणजे बरं भाई. आणि मी आलो शाळेला मका नाही आला आपल्या, मका तोडून जातो घरी. गाडी गेली बाहेर आली का जातो खाद्य घेऊन येतो. तर भाई गावाचं खळं नाही, पण कांद्याच्या दाराला आपला नंबर लागला. दारे धरला आलो भाई रानात. नाही बा आपला कांदा कसा आहे. आणि 1 तास भरात होऊन जाईल, बघूत काहीतरी करू. तर भाई दारेवरून डायरेक्ट आलोय दत्ता भाऊ कडून. आपली ही जिंदगी तर बोरिंग चालूच होती, याची पण तशीच चालू आहे. काही नाही त्याच्यात बदल नाही. हा भाई असे दिवस बघत चाललेत, कटाळ येतोय दिवसभर. दिवस कस काय चांगला जाईल भाई, दिवसाची सुरुवातच हागण्यापासून जायची. तर भाई दत्ता भाऊकड त्याची शेजारची एक मावशी आली ती, त्यांचा कोणाला तर नंबर म्हणजे कोणाचा तर नंबर ते डायल करायचा होता. पाहिला तर त्यांनी डायल करून दिलं चुकीच ठिकाणी लागलं. दुसऱ्या वेळेस ते आले तर म्हणते चष्मा लावून नंबर डायल करत दिसत नाही. म्हणजे सगळे आंधळ्यात म्हणले का नाही मग. आम्ही आलोय पावभाजी खायला. हे आमचा दत्ता भाऊ खातोय पावभाजी. घरी भाकरी खायच्या जीवर येते यांच्या अशा हॉटेलमध्ये येऊन जेवत येत. तर भाई आलोय खाद्याची गोणी घेऊन. सर्व बस गोणी पडली तर तू पडली. विचार त्याच्या कोण झालं 1700 रुपयाला बसली. मागच्या वर्षी किती बसली? 1750. कोण म्हणतो 1700 रुपयाला होती मागच्या वर्षी. गोणी आणली बाई, कोणत्या कंपनीची आहे काय माहिती. तरी कोणती कंपनी आहे जी ना, या कंपनीची गोणी 1700 रुपयाची, 50 किलोची गोणी. तर भाई आता आणली गोणी, आता ठेवते आणला खाद्य करा. सकाळी ठेवलं नव्हतं, पाला बिलाच बांधला होता. भांड्यात जेवढे होते तेवढे शिल्लक होते. शिल्लक तर तेवढे काय आहे ना अजून. नाही किती घे आण बरं. काय भांडे आण याला बेटा झाला का तू? घे ना भाऊ भांडे. वाटत अरे कोणी एका निंदरला मी आहे बाहेर. चल मी असलो बाहेर नाही चल चल आण ना भांडे, आण ना. मला नाही घेतलं. अरे तिथं फक्त त्याला निळी निळी दिसते की हातात धरायची. तुला प्रॅक्टिस हातात धरायची. जाय ना माहितीच नाही भावाचा. बरं का ते तुला भेटते त्याड जाऊन आणि तुला त्यांचं भेट वाटत. शा नाहीस का नाहीस काय तो आण ना. ते दुसरं एक आण दाखव. ठीक आहे बर ती 2 आणा. कामाचा आहे आमचा दत्ता. दत्ता लय कामाचा आहे. आखली चाले पत्ता कामाचा आहे आमचा दत्ता. जल्दी ला रे बाबा. हे बा आपले पिल्ल्या कशी उडत येत. दत्त्या कोंबड्याच्या पिल्लाला भेट दत्त्यात. हो गोणी किती आहे बघ बरं का दत्त. आणि एवढे भांडे भरले की गोणी राहते किती. 50 किलोची गोणी फक्त 5 दिवसात संपत्ती. तर भाई या 10 किलो तर संपलं, राहिली 40 किलो. तर काम करायचं एवढंच करत भाई आता. चला तर भाई आपली धन्नो आणली वॉशिंग करायला.
आज वॉशिंग एक कारण आहे त्याच्या मागे, त्याच्यामध्ये जे वॉशिंग करून राहिलो आज तुम्हाला सांगा तुम्ही थोड्या वेळाने काय विषय आहे ते. माझ्याकडून टेन्शन कम घेत तू फुटन तर भाई विषय असा झालाय काय पण पप्पाचा फोन आलता मला म्हणले आपल्याला आता उन्हाळा लागला राणी नाही तर माठ घेऊन जायचं घरी गार पाणी होईल तर हे नाही म्हणतोय भाई माझ्या सांगायला काय म्हणलं लाईव्हर निघत आहे मध्ये नाही अरे मध्ये आम्ही कामाला जातो ना. तर आता जातो पाहतो कसा माठ राणी काय काय नाही चोब्बाई सांधाड्या तो आता होय यार. आता याला तर भाई राणी बिन्नी ठेवली घरी न्याला आता सोडून येतो गेले मग मागं लागले आणि तुम्हाला जसं सांगितलं म्हणजे सांगणार होतो आपली गाडी कमवून धुतली आज आपली गाडी नील झाली भाई हप्ते संपले भाई या शेवटचा हप्ता आहे आज जिंदगी भारी झाली आता. हप्ते संपले भाई ताण गेला त्या हप्त्याचा नील झाली आपली गाडी आज भाऊची जिंदगी भारी झाली पा ते गोल्या कस पाहतोय काय बघतोस जीपवर ते गोल्या नाही तो गाल्या आहे पक्का याला सोड आहे घरी लय वरडत होता आहे घाला घरी सोड सोडा घरी चल सोडा घरी हा बोल आता हा नाही बोल आता काय करायचं घरी हा दाडे आता मी पण जातो माझ्या घरी कारण घरी असं ऐकण्यात आलंय माय की गहू गोळा करायचा आहे वेजीवर येतं घरचे काम आहे पण काय करावं लागते चल तर भाई आजचा दिवस कडेल न लावला वाजले 5:30 आता थोडा फ्रेश होतो आणि आपल्या गोळ्याला दूध घेऊन येतो दूध नाही झालं आजच्या संध्याकाळी चला उपाशी राहील बिचारा दूध आणलं जाऊ चल घेतली दूध पिशवी जातो आता घरला तर भाई आजचा ब्लॉग इथे एंड करतो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भाई सबस्क्राईब करा भाई एक तर सबस्क्रायबरच वाढा काय झालं काय माहिती मध्ये चांगली वाढत होती एक पण वाढा ना त्याच्या देखील मी अनसबस्क्राईब केलं भाई असं अनसबस्क्राईब झालं कोणी देखच तर मला काय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये